आज आपण गडचांदूर शहरामध्ये आहोत आणि गडचांदूर शहराच्या जवळजवळ 10 प्रभागांमध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा एकंदरीत निवडणुकीचा खेळ चालला आहे। आणि आता आपण अगदी जवळ आलो आहे। 2 तारखेला निवडणूक आहे आणि आज जनसामान्यांची मतं घेत असताना उमेदवार देखील आपल्याला सापडले आहेत। म्हणजेच जनसामान्यांचे प्रश्न आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, कारण हे युवक आहेत आणि युवकांचे अनेक प्रश्न आहेत। युवकांचे प्रश्न यांच्याकडनं जाणून घेऊन त्यांची सोडवणूक होते का ते बघूया। आपल्यासोबत आपलं नाव काय? हिमांशु आशिष नामवड। नक्कीच आपण कुठल्या प्रभागांमध्ये उमेदवार? प्रभाग क्रमांक 2 मध्ये। नक्कीच मुळात या प्रभाग क्रमांक 2 मधले काय महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा समस्या आहेत जे आजपर्यंत इथल्या नागरिकांनी इथल्या लोकांनी आपल्यापर्यंत त्या समस्या आपल्यापुढे ठेवल्यात आणि आपण निवडून आल्यानंतर त्या पूर्ण करणार, तशा कुठल्या काही समस्या आहेत महत्त्वाच्या? आधीच्या नगरसेवकांनी इथे कोणतेच कामं केले नाहीत, खास करून आमच्या युवकसाठी। जे ते विद्यार्थी शिकतात, इथे मोठे मोठे महाविद्यालय आहे। इथे मी अगोदर एक वाचनालयाचा माझा एक प्लॅन आहे। त्यानंतर एक आपल्या फॅक्टरी असल्यामुळे दूषित वातावरण आहे, त्याच्यामुळे एक शुद्ध वॉटर प्लॅन्टचा माझा प्लॅन आहे। त्यानंतर इथे जे आहे विहाराच्या समोर मला एक चांगल्या प्रकारे सौंदर्यीकरण करायचं आहे आणि प्लस शौचालय एक बांधायचं आहे। आणि प्लस आता जेवढे काही समस्या आहे, रोड नाले असेल, रस्ते असेल, ते पण सगळे प्रकारे मला मार्गी काढायचं आहे। आणि इथे एक मुद्दा आहे, इथे काही लोकांच्या जमिनीला पट्टे नाहीत, ते पट्टे मला करून द्यायचं आहे त्यांना आणि तिथेच मला घरकुल पण द्यायचं आहे। नक्कीच दादा, आपण युवक आहात, खरं तर युवक व्यसनाधीन झाले आहेत। लोक म्हणत आहेत की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक युवकांना पार्ट्याच्या माध्यमातून दारू पाजली जाते, मटण चाललं जातं, त्यामुळे हे विकासात्मक पायंडा राबवणारे आता लोकांना व्यसनाधीनकडे नेत आहेत की काय, अशी देखील चर्चा हितगुज आम्ही होताना बघितलं आहे। युवकांना रोजगार इथे नाही आहे, औद्योगिकदृष्ट्या शहर आहे, आणि त्यासाठी काही उपाययोजना आपल्याकडनं आहेत? अगोदर तर मी एक दारूमुक्त शिबिर असेल, म्हणजे कशा प्रकारे प्रचार करण्यासाठी जे काही मला वार्डात करता येईल ते मी करेल। आणि युवकासाठी एक जे काम आहे, जसं कोणाचं ITI झालं असेल, कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल, आमच्या गावामध्ये एक फॅक्टरी आहे। पहिलं आम्हाला रहिवासीला एक प्रायव्हसी द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी युवकासाठी जॉबसाठी मी फॅक्टरीमध्ये त्यांच्यासाठी लढणार आणि त्यांना मी जॉब मिळवून देणार। नक्कीच आता तुम्ही अनेक इथल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वाचनालय असेल, मग ते स्मशानभूमीचा असेल, इथल्या विहाराचं सौंदर्यीकरण असेल, अनेक प्रश्न सांगितलेत। मुळात अनेकांनी प्रदूषणाचे देखील मुद्दे उचलले। आता बावनकुळे साहेब आले होते, महसूल मंत्री, त्यांनी देखील अनेक योजना 124 जवळजवळ योजनांचा पाढा त्यांनी देखील वाचून दाखवला। मात्र इथले अनेक कार्यकर्ते BJP सोडून बंडखोरी केल्यानं BJPला याचा धक्का बसणार आहे का? किंवा आता युवक म्हणून तुम्हाला पुढे अनेक जिम्मेदारी किंवा पुढे आपले कामं करण्याची इच्छा आहे, याला इथला युवा वर्ग किंवा इथली जी प्रभाग क्रमांकामधली 2 जे आपण उमेदवारी म्हणून दाखल केली, त्यांचं किती पाठबळ, किंवा आता ह्या सगळ्या निवडणुकीचा अगदी 2 दिवसामध्ये निवडणूक आहे आणि मतदान आहे, या समस्त नागरिकांना, इथल्या मतदारांना शेवट काय आवाहन करणार आहात? अगोदर तर जे बंडखोर केलेले आहेत त्यांचं आमच्या पक्षाला कोणतंच नुकसान होणार नाही। आणि अरविंदजी डोहे जे नगराध्यक्षासाठी थांबलेले आहे, त्यांनी गडचंदूरमध्ये भरपूर काही कामं केलेत, गोरगरिबाची सेवा केलेली आहे। त्यांनी सेवा केंद्रसुद्धा या 4-5 वर्षापासून त्यांनी चालू केलेले आहे आणि थेट त्यांनी जनतेपर्यंत त्यांनी पोहोचून त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कामं केलेले आहेत। त्याच्यामुळे आमचा BJP शुअर आहे। आणि देवरादाच्या एक मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक जे उमेदवार थांबलेलो आहोत आणि अरविंदजी डोहे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो। नक्कीच हे होते हिमांशु आणि प्रभाग क्रमांक 2चे ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। आत्ताच आम्ही यापूर्वीही जयाताई लोहे यांच्याशी देखील चर्चा केली। त्यांचा देखील इथले जी अंगणवाडी आहेत, अनेक समस्या त्यांनी सांगितल्या आणि त्या समस्या सोडवण्याचं देखील त्यांनी काम केलं। नक्कीच या प्रभागांचा पुढे निवडून आल्यानंतर विकास होईल का, हे लोकराज्य TV न्यूज बघणारच आहे। मात्र यांच्या ज्या विकासात्मक पायंडा राबवण्याच्या आशा आहेत त्या खूप मोठ्या आहेत, पूर्ण समस्या आहेत, जनसामान्यांच्या समस्या आहेत, ज्या रोजच्या नेहमीच्या जीवनात भेडसावतात। कारण आम्ही देखील इथल्या समस्याचा आढावा घेतो आहे आणि अशा नेत्यांकडनं त्या समस्या सुटाव्यात यासाठी आमचा लोकराज्य TVचा प्रयत्न असतो।